महादेव मुंजे खून प्रकरणात पाहिले तर आता 16 महिने उलटून गेले तर आता 17 महिना आहे. आजही आरोपी फरारच आहेत. त्यांनी पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन दिलं होतं आणि त्याचं निवेदन आता अल्टिमेट दिलं होतं. ते आता अल्टिमेट संपत आहे. आता मला तुमच्या त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंजे ताई काय सांगाल आपण आता एक एसपीला एक निवेदन पाठीमागं 2दा भेट घेतली होती. त्यानंतर आपण आश्वासन दिलं होतं त्यांनी आपल्या की 15 दिवसात आरोपीला पकडू. मग आता 15 दिवस उलटून गेले तर उद्यापासून तुमचं उपोषण कसं असणार आहे? म्हणजे मला मेन SP सरांनी आश्वासन दिलं नव्हतं की 15 दिवसात अटक होईल. SP सर म्हणले होते उद्या होईल, परवा होईल किंवा महिना पण लागेल. पण मी त्यांना म्हणलं होतं की 15 दिवसाची मी देत आहे तुम्हाला मुदत, त्या दिवसात तुम्ही अटक करा. मग त्याच्यामुळं आता उद्या म्हणजे आज माझं संपत आहे दिवस. मग मी उद्या उपोषणाला तर ठामच आहे. आज माझे दीर जाणार आहेत निवेदन द्यायला त्यांना आणि ते काय बोलतील ते नंतर मग हे होऊन तर उद्या तर उपोषणाचं ठामच आहे. या संदर्भामध्ये पाहिलं तर सुप्रिया सुळेने भेट घेतली होती. त्यानंतर आपण सुरेश दसने भेट दिली होती. सुरेश दस म्हणले होते किंवा आम्हाला एक 8 दिवसाची मुदत द्या पोलीसवाल्यांना की त्यात नवीन पोलीस अधिकारी येतं त्यांना पथक नेमलेलं आहे. कसं मग याचा हां पथक नेमलेलं आहे. मग ते पथकांनी बी आपल्याला काहीच कुटुंबियाला फॉलो दिले नाहीत ना. मग आपल्याला काय आशेचा किरण आहे त्यासाठी मग एक आम्हाला साबळे सर आहेत त्यांनी तरी फॉलो द्यावत ना की काय करायलेत काय नाही. मग आमचा दोषच प्रशासनावर आहे. पहिल्यापासून माझं प्रशासनावरच दोष आहे की का आरोपीची पाठराखण करतंय प्रशासन, हेच मला त्यांना विचारायचं आहे. तरी पण मी साबळे सरांना बोलून पाहणार आहे आज संध्याकाळपर्यंत. जर भेट झाली तर ठीकच आहे, नाही तर मग माझे दीर तर SP सरांना भेटायला जाणारच आहेत. आपण एक आरोप केला होता की ज्या पोलिसांनी पूर्वी जे तपास केलेला आहे या पोलिसांची आपण CDR काढण्यात यावा व त्यांना सुद्धा सहभाग याच्यामध्ये आरोपी करावा अशी देखील मागणी केली होती. हां मग मी तर सांगितलं पहिल्यापासून, मी म्हणत आहे पहिल्यापासून की इथले जे लहान मोठे अधिकारी पूर्ण कॉन्स्टेबल म्हणा की PI म्हणा जेवढे अधिकारी आहेत त्यांचे CDR काढा. मग कुणाचे फोन आले काय झाले हे तर कळायला पाहिजे ना. की आम्हाला एलमाटे म्हणून एक तिथं कॉन्स्टेबल आहेत, चोरमुले सरांदेखत ते म्हणलेले आहेत ना की आम्हाला फोन आले म्हणून. मग कुणाचे फोन आले हे चोरमुले सरांना पण त्यांनी परत विचारलं असेल ना. मग ह्यांचे सगळ्याचे CDR काढून जर बघितलं तर आरोपी निष्पन्नच होतील ना. आज आपलं अल्टिमेट संपत आहे. उद्यापासून तुमचे ठाम आहे तुमच्या भूमिका? हां ठाम आहे मी उद्या उपोषणाला. तर आज दीर गेले आहेत म्हणलं ना, दीर निवेदन देऊन येतील. मग उद्या आम्ही सगळं परिवार घेऊन उपोषणाला जाणार आहोत. तर हे होते ज्ञानेश्वर मुंजे यांनी गेल्या 2 वेळेस पोलीस अधिकाऱ्याची भेट घेतली होती. त्यानंतर पाहिलं तर त्यांचं 15 दिवसाचं अल्टिमेट होतं ते आज अल्टिमेट संपत आहे आणि उद्यापासून ते आपल्या कुटुंबासोबत आपल्या न्यायासाठी आपल्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. कॅमेरा पर्सन विकास वाघमेसर, मी संभाजी मुंजे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.